नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ आपल्याला शूट करायचा आहे सिद्धिविनायक देवालय तुरुंबे येथील। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इकडे हे मंदिर आहे। तर हे आहे सिद्धिविनायक मंदिर तुरुंबे येथे। तर या मंदिराची आपल्याला माहिती बघायची। तर हे मंदिर आतमध्ये कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे। तत्पूर्वी मंदिराकडे येण्याचा रोड गारगोटी कोल्हापूर रोड हा इकडं रोड कोल्हापूरला जातो आणि इकडून गारगोटीवरून हा येतो आणि या रस्त्यालगतच हे मंदिर आहे। तर तुम्ही हे मंदिर बघू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर सुशोभीकरण केलेलं दिसतंय। वरती येण्यासाठी पायऱ्या आहेत, बैठक व्यवस्था आहे इकडे। आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं द्वारपालक दिसतात, दोन्ही बाजूला दोन इकडे बघू शकता। आणि वरती आपल्याला एक ताम्रपट्टी दिसते तांब्याची, त्यावरती सुंदर डिझाईन केलेलं आहे। आणि हा आहे आतमधला हॉल, इकडे तुम्ही बघू शकता। पितळेच्या धातूत बनवलेली मूषक राजाची मूर्ती आहे इथे। समोर आपल्याला इथं कासव बघायला भेटते। आणि समोर गर्भगृह दिसतंय आपल्याला आणि आतमध्ये सुंदर अशी गणेशाची मूर्ती आहे। मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपण इकडे बघितलं तर इकडं अशा सुंदर मूर्ती दिसतात। या मूर्ती पाहिल्यानंतर या बाजूला शंकर आणि पार्वती यांची मूर्ती दिसते। बघू शकता, सुंदर अशी ही मूर्ती आहे। आणि समोर या दोन्ही मूर्तींच्या मध्यभागी असं हे गर्भगृह आहे। आतमध्ये हा प्रदक्षिणा मार्ग आहे, या बाजूने प्रदक्षिणा घेऊ शकतो। तर हे मंदिर पाहिल्यानंतर समोरून आपल्याला हा हॉल दिसतो आणि आता आपण बाहेर जाऊन या मंदिराचा कळस पाहूया। तर हा रोड गारगोटीवरून आलेला आहे आणि इकडे या बाजूला कोल्हापूरला जातो। तर या रोडच्या बाजूलाच हे मंदिर आहे आणि मंदिर पाहिल्यानंतर आता आपण याचा कळस पाहूयात। थोडं बाजूला आल्यानंतर आपल्याला या मंदिराचा कळस दिसतोय, सुंदर असा कळस आहे। तर बघू शकताय, हा आहे या गणेश मंदिराचा कळस आणि सुंदर असा कळस आहे। अप्रतिम डिझाईन केलेला असा कळस। आणि हा गणपती जो आहे तो नवसाला पावतो अशी याची आख्यायिका आहे। त्यामुळं तुम्ही इकडे आल्यानंतर मंदिराला भेट देऊ शकता। हा होता माझा छोटा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा। आणि अशाच प्रकारे तुमच्या भागात जर मंदिरं असतील तर ती मला कमेंटद्वारे कळवा, आपण त्यांना भेट देऊ आणि लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करू।
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.